नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हेमलता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत. सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती. नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए. बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक. महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई. फेना ही लेना. फेना. पण बघतात मोठ्या प्रमाणामध्ये संभाजीनगर पालकमंत्री भुमरे साहेब यांचा फॉर्म भरण्यासाठी आज जवळपास 30-35 हजार लोकसंख्या जमा झालेली आहे. आणि काय सांगायला संदर्भामध्ये, कारण पालकमंत्री यांचं काम कसं वाटतं? पालकमंत्री यांचं काम हे समाधानकारक आहे आणि जिल्ह्याला प्रथमतः ज्यांनी पालकमंत्री भूषवलेलं आहे यांना एक भावी खासदार होण्याचा सन्मान मिळतो, यात जनता समाधानी. काय सांगाल, कारण काही ठिकाणी आरोप पण होते पालकमंत्र्यांवर, काय सांगाल? हे आरोप तर चांगले काम करणारे आरोप होतातच.
जो माणूस चांगले काम करतो त्याच्यावर आरोप होतातच. आणि जनतेने बघितलेलं आहे पहिल्या खासदारांनी किती कामं केलेले 20-20 वर्ष राहून आणि त्याच्यानंतर काय झालं. जवळपास लोकांची भावना वेगळी असते. काय सांगाल, कारण लोकांना बदल हवा आहे. मागच्या वेळेला लोक काही चूक झाली या संदर्भात हे बदल हवाय म्हणजे बदल राष्ट्रहिताचा जर विचार केला तर बदल होण्याची गरजच नाही. तर देश किती नंबरला होता नाही तर किती नंबरला अर्थव्यवस्था आणून ठेवलेली आहे ही सर्व जनता बघते. कहने से नहीं साबित करने से होता है, दिलों में और लैब में। लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश इज नंबर 1। फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है। क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया। कंज्यूमर रिसर्च में 80% ने दिल से फेना को नंबर 1 पाया है, इसलिए फेना ही लेना। असं आहे की आम्ही असं समजतोय की आमचं मत हे डायरेक्ट नरेंद्रजी मोदी यांना जातं आहे. पण त्यात आमचा प्लस पॉईंट काय आहे, भुमरे साहेब हे रोजगार हमीमध्ये होते आणि ग्रामीण भागाचा विचार जर केला तर आता प्रत्येक गावामध्ये जवळपास 1 ते 1.5 कोटी रुपयाचे MREGS अंतर्गत कामं चालू आहे. जे याच्या अगोदर नव्हतेच. त्याच्या ज्या अटी शर्ती होत्या त्या खूप जाचक होत्या आणि भुमरे साहेबांनी हे पदभार सांभाळल्यानंतर त्या बऱ्याच अशा शिथिल केल्या आणि सामान्य लोकांना MREGS अंतर्गत बऱ्याच अशा योजनेचा लाभ मिळतोय. त्यामुळं भुमरे साहेबांना ग्रामीण भागातून विशेषतः मोठ्या प्रमाणात पाठिंबा राहणार आणि शहरी भागाचा जर विचार केला तर माजी खासदारांच्या जाचाला कंटाळून शहरी भागसुद्धा पूर्णतः भुमरे साहेबांच्या पाठीशी राहीन असं आम्हाला आज रोजी तरी वाटतं. आणि एक गोष्ट आम्ही सरळ धरतो, उमेदवार कोणी असो आमचं मत हे नरेंद्रजी मोदी यांनाच आहे. आपण बघू शकतात आपल्यासोबत आहे शेतकरी. काय सांगाल नरेंद्र मोदीची पाहिजे मी माणूस वागतो. नरेंद्र मोदीने सगळा फायदा करा शेतकऱ्याचा. त्याच्यानंतर नरेंद्र मोदीचा 101% यावेळी तुम्हाला वाटत 400 पार आकडा होणार. आमचा फायदा झाला, रोजचे फायदे अनेक योजना आमच्या. आपण बघू शकतो शेतकऱ्याला सगळ्यात मोठा फायदा झालेला आहे. जवळपास एकीकडे शेतकरी काही लोक विरोधामध्ये होतात, पण आपण बघू शकतात का शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं फायदा झाला. काय सांगायला या संदर्भात बरोबर फायदा झाला. तुम्हाला वाटतं का यावेळेस 400 पार आकडा होणार? 400 पार होण्याची 100% खात्री आहे. आपण शेतकऱ्यांविषयी जो प्रश्न विचारला ना हे फक्त एक भगवा केलं जातं विरोधकांकडून. मी स्वतः शेतकरी आहे. आता शासनाचं ज्या योजनेचा लाभ म्हणायला गेले तर पोखरा अंतर्गत 14,70,000 रुपयाचं अनुदान वैयक्तिक मला भेटलेलं आहे शेड डेटा. मग आपण जे म्हणत होतो नरेंद्रजी मोदी 15 लाख देणार तर फक्त राहिले किती 30,000 रुपये. ते तर इतर योजनेतून कित्येक पटीनं भेटलेले आहे आम्हाला. मग हा 15 लाखाचा फायदा कधीचा होऊन गेलेला आहे. म्हणजे निश्चित शेतकऱ्याचा फायदा झालेला आहे. आणि यावेळेस आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात भुमरे आपले जे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दिसून येतोय. काय सांगला अजून? ते पाठिंबा 100% पाठिंबा आहे. तर मोदी यांना जर 400 पार करता असलं तर भुमरे साहेबांना गरजच आहे. आणि त्यांनी पालकमंत्रीच्या काळात किंवा रोजगार हमी मंत्रीच्या काळामध्ये भरपूर शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. आता जे विरोध करणारे कोणी असेल ते फक्त कापूस आणि सोयाबीन हे जर 2 विषय घेऊन चालणार असेल ते चुकीचं आहे. बाकी तुम्ही कडधान्याचे बाजार पण बघायला पाहिजे काय सुरू आहे. तूर 11,000 टिकवून त्यावेळेस विरोधकांनी बोंब केली का तूर 11,000 का घेतली म्हणून ती 4,000 का घेतली नाही. हे छोट्या छोट्या मुद्द्यावर फक्त विरोधक बोलणार आहे. पण बाकी मोदीजींचा जर केला देश हिताचा जर केला आपल्याला आपल्या देशाला जर गुरु बनायचा असेल तर मोदी शिवपर्याय विश्वगुरू बनायचा असेल मोदी शिवाय पर्याय नाही. आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात संभाजीनगर येथे आज पालकमंत्री भुमरे साहेब यांचा आज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आज शेतकरी वर्ग आलेला आहे. त्याच्या प्रति आपण जाणून घेतल्या. पात्रा संभाजीनगर DP वाघ सुपर महाराष्ट्र. आपण बघू शकतो संभाजीनगर येथे आज मोठ्या प्रमाणामध्ये पालकमंत्री भुमरेचे फॉर्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात 40,000 लोक दाखल घेऊन रवाना झालेले आहेत. नाट्य समाजाला लावू लागायच्या महिला काय सांगा? आपण बघू शकता लेडीज समस्या आहे, पाण्याची पाईपलाईन मिळेल मागणी केली आहे. परंतु आता खासदार निवडून आलो त्याला काय काम केलं? तुम्हाला काय अपेक्षा आहे आता? तुम्हाला काय अपेक्षा आहे आता? नवीन आता तुमचे 25 आमदार यांनी काम केलं.
मानले जाते आणि त्यांना काम केलेले आहे. परंतु आता काय सांगा तुम्हाला कसं पाहिजे? आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये संजय शिरसाट यांच्या वादामध्ये दिलेलं आपण घेतलेलं आहे. त्याला काम केलेलं आहे. आमदार आपण बघू शकतात भोसले साहेबांना सगळ्यांची आज काढलेली आणि जवळपास आता कोण होईल या जिल्ह्याचा खासदार मात्र आहे संभाजीनगरसाठी एक परवानगी घेऊन आलेले आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.